येत असतो. तर आता चला युवा ग्रुप वाढीव आपण जास्त वेळ व्यतीत न करता क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. जय हनुमान गावठण आपले 2 बॅटर्स लगेच तयारीत ठेवायचे आहेत. चला गावठण टीमची फिल्डिंग, चला गावठण टीम आपण लगेच फील्ड सेटअप करून घ्या. आणि युवा ग्रुप वाढीव आपले 2 फलंदाज एक्स्ट्रा मेंबर दोन्ही संघांचे आमच्या सोबत आहेत. आणि दोन्हीच चेहऱ्यावर मला हास्य दिसते, आनंद दिसतोय. पण दुसऱ्या नावाच्या शेवटच्या टप्प्यावर एक जण आनंदी आणि एक जण निराशेच्या भावनेत दिसेल. क्रिकेटचा खेळ आहे, एक जण तर जिंकणार आहे, एक जण शिकणार आहे. आणि पाहूया या सामन्यामध्ये काय घडतंय नेमकं. युवा ग्रुप वाढवचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आणि जय हनुमान गावठण, चला आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सेट करून घ्यायचं आहे. एकूण 11 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि हा वेळापत्रकातला 5वा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला अजून एक सामना बाकी आहे. त्यामुळे वेळेवर सर्व काही झालं पाहिजे. तर नक्कीच एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल हा विश्वास आम्हाला आहे. बघा 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळतो 4 षटकांसाठी. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचीच आहेत. कारण या ठिकाणी बघा आपण सातत्याने जेव्हा क्रिकेट खेळतो तर आयोजकांवरचा देखील दबाव जो असतो तो आपण लक्षात घ्यायला हवा. आयोजक तुमच्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेतात, तुम्हाला माध्यम देतात, तुम्हाला व्यासपीठ देतात. अशा वेळेला आपलं देखील कर्तव्य आहे की आपण त्यानुसार क्रिकेटचा खेळ खेळला पाहिजे. आणि म्हणूनच इतकं जबरदस्त नियोजन असताना आपल्याला 12 संघांना आपण निमंत्रण दिलेलं आहे. त्याचमुळे आपल्या सगळ्यांचा जर आयोजक विचार करतायत तर आपण सुद्धा आयोजकांचा विचार करायला हवा. कारण वेळ कोणासाठी थांबत नसते, वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नसतो. त्यामुळे वेळेचं बंधन पाला. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिले गेले. त्या 15 मिनिटांमध्ये ॲक्युरेट 3 षटकं तुम्हाला फेकायची आहेत. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान गावठण आणि दुसऱ्या बाजूला युवा ग्रुप वाढीव. या 2 संघांमध्ये पुढील 4 षटकांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. या 2 संघांमध्ये जय हनुमान गावठण संघाने टॉसच्या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 षटकांचा मॅच आहे मनीष पाटील सर. तर इथून मागच्या काही सामन्यांचा आढावा घेतला तर धावा चेज होत आहेत. त्यामुळे इथून टॉस हरल्यानंतर एक मोठं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे तो म्हणजेच युवा ग्रुप वाढीव संघाचा. कारण समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रवाहाच्या विरोधात जर आपण गेलो तर तुमच्या नावाची दखल घेतली जाईल. तर पाहूया या ठिकाणी धावा डिफेंड होतील का या सामन्यामध्ये. पण पाहूया आता अप्रोच काय दिसतोय फलंदाजांचा. मनीष स्ट्रायकर एंडला आहेत आणि सुहान नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर सुधीर यार पहिला बॉल घेऊन अराउंड विकेट, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल परत टाकावा लागेल. अवांतर धाव्याने होते या धावाची सुरुवात. 1 धाव होते टीम युवा ग्रुप वाढीव. स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. पहिलाच एक्स्ट्रा बॉल सुधीर यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. पहिले षटक या ठिकाणी वेगवान गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. एक मोठी जबाबदारी त्याच्या हातामध्ये सोपवली गेली. समोर फलंदाज लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनीष आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती षटक पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये चालवला आहे आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाले का तर नक्कीच 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट ह्या ठिकाणी पाहायला मिळते. एक मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न जरूर झाला होता मनीष सर, परंतु प्रॉपरली बॅटचं एलिव्हेशन होतं. टायमिंगच जुळलं नाही हा स्ट्रोक खेळताना. आणि म्हणूनच जर टायमिंग जुळलं नाही तर व्यवस्थित बॅटच्या मध्यावर तुम्ही बॉल घेत नाही. अशा वेळेला तो फटका तुमचा सीमारेषेच्या बाहेर जात नाही. तेच आता पाहायला मिळालं. पण तरी देखील तितका वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. पण ती एक रिस्की डबल होती. पण तरी देखील ती रिस्क सुहानने घेतली होती आणि या 2 धावा पूर्ण झाल्या. पहिल्या चेंडूवर वाईट, त्यानंतर 2 बॉल, दुसरा बॉल जो आहे तो आता योग्य हाताळला गेलेला. म्हणजेच 1 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 3 धावा. पुन्हा एकदा मनीष स्ट्रायकर एंडला युवा ग्रुप वाढीवकडून पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग अटॅक सुरू करतोय सुधीर मनीषसाठी. थांबून खेळले होते. बॅटच्या आउटसाइड एज बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाले, चुकले. बॅकअप होतं त्यामुळे 2 धावा आपल्या संघासाठी तर फलंदाजांना मिळालेल्या आहेत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या बिनबाद 5 धावा युवा ग्रुप वाढीव. मनीष सर मागच्या 2 चेंडूंचा जर विचार केला तर मागचे दोन्ही चेंडू फलंदाजाच्या रडारमध्ये दिलेले नाही आहेत. म्हणजे चांगल्या चेंडूंची हाताळणी इथून केली जाते सुधीर यांच्या माध्यमातून. जो अनुभव त्याच्याकडे नवीन चेंडूने नवीन कोऱ्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा तो अनुभव या ठिकाणी शेअर करतोय. तो एक्सपिरियन्स या ठिकाणी एक्सप्लेन करतोय मैदानामध्ये. पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावसंख्या फलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. समोर लेफ्टी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतोय मागच्या 2 चेंडूंमध्ये. या षटकातील तिसऱ्या बॉलवरती काय कहाणी असेल. साईडला इनफिल्ड वरून फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू नाहीये. इथून सरळ चेंडू एक्स्ट्रा कव्हरला भेदत निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार.
का बनू हा स्ट्रोक खेळलाय आणि एक्स्ट्रा कव्हरला कुठेतरी कामाला लावलं होतं. बॉल अडवण्यासाठी पण या 4 धावा मिळाल्या. धावसंख्या पोहोचते 9 वर. आता ओव्हर द विकेट नेत आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. एलिव्हेशन मिळालंय. सर्कलला भेदण्या इतकं एलिव्हेशन बॉलला देण्यामध्ये यशस्वी होते मनीष. बॉल पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना लगातार चौकार येतात मनीषच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचते 13. पहिल्या 2 चेंडूंवरती संघर्ष करत होते मैदानामध्ये. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक या ठिकाणी येत आहेत. इनफिल्ड वरून सातत्याने 2 चेंडू या ठिकाणी क्लिअर केले गेले. धावसंख्या फलकावरती 13 म्हणजे एक चांगली सुरुवात पहिल्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहतोय. सुधीरवरती 2 चौकार या ठिकाणी 2 हल्ले चढवले गेलेत. पुढचा बॉल षटकामधील 5वा चेंडू असेल सुधीरचा. सरळ बॅटचा वापर जरूर केला होता. इथून आतमध्ये येणारा चेंडू होता. या चेंडूवरती थांबवले गेले. चांगला चेंडू होता. चांगलं वेरिएशन या ठिकाणी वापरलं होतं या चेंडूवरती. बॅटची एज होती आणि विकेट किपरने चूक केली. गोलंदाज नाराज झाला. जो फलंदाज डोकेदुखी वाढवत होता त्याला बाद करण्याची संधी चालू झाली होती आणि काही कठीण एफर्ट नव्हता. पण विकेट किपर चुकले आणि त्याचमुळे मनीषला संधी मिळाली. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 13 आणि अजूनही विकेटच्या शोधामध्ये सुधीर आहे. प्रयत्न करतोय पण यश काय त्याला मिळत नाहीये. शेवटचा बॉल अराउंड विकेट. चांगला बॉल होता. खोलात ठेवला होता. ऑन साइडला फ्लिक करायचा प्रयत्न. LBW फलंदाज बाद. आता सफलता मिळाली आहे. सुधीरला धक्का बसतोय. पहिला युवा ग्रुप वाडीव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते विकी. आणि मनीष सर, विकी यांचा जर विचार केला तर आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मैदान त्यांनी गाजवल्यात. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा जर विचार केला तर सुहान आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये ते एन्जॉय करत होते मनीष यांची बॅटिंग, परंतु मनीष यांची विकेट इथून गमावलंय. पहिल्या षटकाचं इथून खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 13. बघा 5 मिनिटं उरकलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहे. सातत्याने आम्ही सूचना देत राहू कारण वेळेचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आतापर्यंत आपण चांगला खेळ खेळलात आणि त्याचमुळे वेळेला देखील तितकंच महत्व द्याल तर वेळ तुम्हाला महत्व देईल. तर आता सुहानकडे स्ट्राईक येणार आहे. विकी नॉन स्ट्रायकर एंडला असतील. सुधीरच्या जागेवर आता बॉलिंग ट्रॅकवर कुठला गोलंदाज बोलवला जाईल ती देखील चर्चा होते. पण चर्चा करताना वेळ जास्त खर्च करू नका आणि पाहूया कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. अजूनही नाव काय कळत नाहीये कारण अजूनही बॉलिंग ट्रॅकवर कोणी आला नाहीये. तर पाहूया आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतं बॉलिंगसाठी. तुषार येतोय सेकंड ओव्हरसाठी आणि पाहूया प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला याच गतीनं गेले तर 50 ओलांडू शकतोय युवा ग्रुप वाडी. पण हे विसरून चालणार नाही ज्यांनी धावा बनवलेल्या आहेत मनीष हे बाद झाले. त्याचमुळे 2 फ्रेश बॅटर आहेत तर त्याच संधीचा फायदा कदाचित उचलला जाऊ शकेल जय हनुमान गावठण संघाकडून. मनीष सर, फ्रेश बॅटरचा तुम्ही उल्लेख केला. आता इथून शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे कारण ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, ज्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले होते, 2 चौकार आले होते, तो फलंदाज इथून डगआउटला परतला गेलाय. सर मित्रांनो, घाई करा. टीम जय हनुमान गावदेवी गावठण पहिल्या षटकाचा इथून अखेर समाप्त झालाय. फलकावरती धावा झाल्यात. फलकावरती 13. दुसरा षटक फेकण्याकरिता तुषार बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतोय मनीष, ज्याला मागच्या षटकामध्ये संधी मिळाली नव्हती. आता सेकंड ओव्हरमध्ये तुषार समोर. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन झालेला नाही आणि सरळ या ठिकाणी झेल टिपला गेलाय. मनीषला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. सलग 2 विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत. गॉन. मनीषची बॅटिंग सुहान कॅरी फॉरवर्ड करेल पण ते शून्यावर बाद झालेले आहेत. आणि जसा मी उल्लेख केला होता की मनीष बाद झाले, 2 फ्रेश बॅटर आहेत, त्या संधीचा फायदा उचलला जाऊ शकेल. तुषार आणि घुशार सुरुवात करताना विकेटचा शोध पहिल्या चेंडूवर घेतला. 13 धावा असताना पहिला फलंदाज बाद झाला. प्रणय हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. विकी नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. अभय
म्हणजे नावं बदलली जात आहेत. आता प्रणय नाही आहेत, अभय आहेत. स्कोर शीटवर तशी आपण नोंद करतोय. एक्स्ट्रा मेंबर आपलं नाव काय? राहुल आमचे एक्स्ट्रा मेंबर आहेत. आणि वाडीवचे गावठाणचे सादिक आमचे एक्स्ट्रा मेंबर देखील तितकीच चांगली कामगिरी करतायत आपल्या संघाला मोटिवेट करण्यासाठी. तर अभय लेग कटर नो बॉल, या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉल आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन बघा, त्या काटकोनामध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात होते. स्क्वेअर लेग ते लॉंग स्टॉप. ऑन साईडला 6 होते का? येस, ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक आहेत. आणि त्याचमुळे ऑफ साईडला आपण तसं नियोजन करू शकता, पण ऑन साईडला नियोजन करून चालत नाही. आणि त्याचमुळे या ठिकाणी नो बॉलची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 14. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. आणि जवळजवळ ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे 5 ते 4 असे क्षेत्ररक्षक ठेवू शकतात, तिथे 6 क्षेत्ररक्षक इथून ठेवले गेलेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. आणि तुषार या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्रीट असेल. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अभयला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. फ्रीटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक सुवर्ण संधी इथून जरूर असणार अभय समोर. फ्रीटचा बॉल घेऊन तुषार बॉलिंग ट्रॅकवरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची लिडिंग घ्यायची होती, प्रॉपरली स्ट्रोक नव्हता. फ्रीटचा बॉल होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमला होणार नाहीये. एकदा इथून ऍड केली जाईल टीम युवा ग्रुपच्या खात्यामध्ये. म्हणून क्षेत्ररक्षकाने उत्साह दाखवलाच नाही. त्याला माहिती होता की उत्साह दाखवला तर भुर्दंड बसू शकेल. आणि त्याचमुळे कॅच कंप्लीट होऊनही निराश आहे गोलंदाज तुषार. धावसंख्या आहे 15. गडीबाद झालेत 2. पुन्हा एकदा बाहेर वळणारा बॉल. यावेळेस बॅटची लिडिंग एज, विकेट कीपर इन ऍक्शन. पण आता मात्र विकेट जाईल तुषारच्या खात्यामध्ये. धक्क्यांवर धक्के बसतायत टीम युवा ग्रुप वाढूला. तिसरा धक्का बसतोय. विकी बॅक टू पॅव्हिलियन. सर वारंवार त्याच चुका या ठिकाणी केल्या फलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि त्या चुकांचं भुगतान या ठिकाणी करावं लागते. त्या चुकांचा परिणाम इथून सोसावा लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अंकुश आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲट नंबर 5 वरती. जे टॉप 3 फलंदाज होते ते डगआउटला परतले गेलेत. त्यामुळे इथून जबाबदारीचा भार इथून वाढलाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकदा पूर्ण केलं. एकेरीवरतीच इथून संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे टीम युवा ग्रुप वाढीव संघाचा. ते गरजेचं देखील आहे, कारण अगोदरच 3 फलंदाज झटपट बाद झालेत. फक्त मनीषलाच चांगला खेळ करता आला. सुहान आणि विकी हे कमी पडले, पण लेग कटर्स चांगले आहेत. लेग ब्रेक, लेग कटर्स या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या या षटकात तुषारच्या वतीनं पाहायला मिळाल्या. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 5. आणि आतापर्यंत नियंत्रण पूर्णपणे या षटकावर आहे, ते म्हणजे जय हनुमान गावठण या टीमचं. धावसंख्या थांबले ती म्हणजे 16 गडीबाद 3. म्हणजे सर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये सातत्याने लेग कटरचा वापर या ठिकाणी केला. आणि त्या लेग कटरवरती सातत्याने विकेट सुद्धा मिळवले. त्याचं एक फॉर एक्झाम्पल सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 17. म्हणजे कुठेतरी आलेख जो होता धावांचा आलेख तो कुठेतरी डाऊन होताना पाहायला मिळतोय. ऑफ ब्रेक देखील तितकाच चांगला आहे तुषारकडे, तेच पाहायला मिळालं. तर 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या युवा ग्रुप वाढीवची झालेली आहे 17 धावा. 3 फलंदाज बाद. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त चांगली सुरुवात देऊन चालत नाही, तर प्रत्येक षटकावर तुम्हाला फोकस्ड राहावं लागतं. पण या ठिकाणी फोकस थोडा हल्लेला दिसतोय युवा ग्रुप वाढीव या संघाचा. 2 षटकं बाकी आहेत. चला, आपण आतापर्यंत 10 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. 2 षटकांचा खेळ या डावातला अजूनही बाकी आहे. पाहूया प्रोजेक्टेड स्कोरची चर्चा आपण हार्दिक करत होतो की 13च्या गतीने पुढे सरकले तर मग 52 बनू शकतील, 50 ओलांडी जाऊ शकेल. पण आता 2 षटकांना 17 आहेत. जर याच वेगानं पुढे गेलेत तर 35 किंवा 40 पर्यंत मजल मारली जाऊ शकेल. त्याचमुळे क्रिकेट हा अनपेक्षित खेळ आहे, तेच पाहायला मिळालं. आता या षटकावर नियंत्रण होतं तुषारचं, पण पुढच्या षटकावर पुन्हा एकदा युवा ग्रुप वाढीव संघ आपला खेळ दाखवेल का, ते पाहणं देखील तितकंच रंजक ठरेल. तिसरं षटक फेकण्याकरिता मॅडी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. दुसरं षटक पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिलं. मनीषची विकेट गेली आणि तिथून पूर्णपणे बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो युवा ग्रुप वाढीव संघ. म्हणजे इथून मनीष सर टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये. कारण सकाळच्या 17 पासून आपण पाहिले धावा चेस होत आहेत मैदानावरती.
तिसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. खूप वेळ वाया जातोय. जय हनुमान गावठण संघ प्लीज स्पीडअप करा. मॅडी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झालाय. चांगला बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बीट झालाय. त्यामागचा क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झालाय आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल. लॉंग स्टॉपला चौकार. ते दवसिक्या पोचते 21. अजूनही 11 चेंडूचा खेळ या डावातला बाकी आहे आणि आता ती जी अटॅकिंग स्ट्रॅटेजी आहे ती अभयच्या वतीनं इम्प्लिमेंट होते. चकवा देणारा हा लेग कटर आहे. तर खासियत आहे गोलंदाज मॅडीची जी खासियत या अगोदर तुषार यांची पाहिली तर फिरकीपटू ठासून भरलेले आहेत आणि घासून कामगिरी करतात आपल्या संघासाठी. धावसंख्या थांबले 21. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पेसरचा वापर या ठिकाणी केला होता. त्यानंतरची 2 षटकं या ठिकाणी स्पिन अटॅकला आणलाय आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहिलीत त्यामध्ये सुद्धा फिरकीपटूचा बोलबाला आणि तिसऱ्या षटकामध्ये मॅडी चांगली कामगिरी करतोय. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. पुढील बॉल इथून जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला झेल मात्र टिपला गेलाय आणि इथून चौथा धक्का टीम युवा ग्रुप वाढीव संघाला. या अगोदर 1 फॉर द ओव्हरची सूचना दिली होती. येस एक्झॅक्टली. आणि आता आपण बाउन्सर चेक करणार आहोत. सर्व काही सुनियोजित व्हायला व जेपी पॅनल या ठिकाणी ती खूप चांगली पद्धतीने माहिती देते. आणि हा सेकंड बाउन्सर इन ओव्हर म्हणजे हा नो बॉल आहे. आणि आता या धावा किती मिळतील ते देखील आपण पाहून घेऊया, जाणून घेऊया. स्ट्रोक तर चांगला खेळला होता पण अगदी बाउंड्री रोपच्या अलीकडे तो झेल टिपलाय. पण पंचांनी या ठिकाणी दखल घेतली की अगोदर 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली होती. पुन्हा एकदा बाउन्सर हाताळला गेला आणि आता मात्र तो भुर्दंड बसलेला आहे. टीम जय हनुमान गावठणला धावा झालेल्या आहेत 22 रन्स. आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्रीडचा बॉल आहे. एक सुवर्ण संधी जवळ असणार आहे. जी एक बाउन्सर हाताळण्याची मुभा असते ती मुभा तुम्ही पहिल्या चेंडूवरती घेतली होती. तिथून तुम्हाला 1 फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा दिली होती. पुन्हा एकदा तुम्ही तीच चूक केली. त्या चुकीचं भुगतान इथे करावं लागते. बॉल जाईल शॉट थर्डमॅनला. तत्पूर्वी चेंडूचा पाठलाग करताय क्षेत्ररक्षक. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवलाय आणि 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. सध्या तरी सिंगल डबल वरती जास्त भर देत आहेत दोन्ही फलंदाज. बिहाइंड द विकेट वाटतं तितकं सोपं नाहीये क्षेत्ररक्षण करणं, कारण बॉल रिकोशिएट होतो टप्पा पडल्यानंतर आणि तेच पाहायला मिळालं. जर तुमचं जजमेंट चुकलं तर मग बॉल तुम्हाला धावण्यासाठी प्रवृत्त केलं तेच पाहायला मिळालं. पण या ठिकाणी विकेट किपर कडून जर गॅदर तितकं चांगलं झालं नाही. त्याचमुळे या 3 धावा मिळालेल्या आहेत आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते युवा ग्रुप वाढीवची वाढते आणि पोहोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ 26 धावा झाल्या. नो बॉलला 1 धाव धावून काढली होती राईट. येस, त्या 2 धावा आपण मोजूया आणि धावसंख्या 26 झालेली आहे. गणित किती आवश्यक आहे. बॉलर तयार. मॅडी ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. पायांची स्ट्राईड मोठी करून पण बॅटची इनसाइड एज. बॉल खेळपट्टीवर घरंगळतो. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 27. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सिद्धेश 11 तलावपाडा आणि त्यांना 2 हात करेल वाघोबा जांभूलपाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. तर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. हा पहिला पुकार दोन्ही संघांच्या कॅप्टनसाठी असणार आहे. एकंदरीत 4 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तिथून कुठेतरी वाटलं होतं फलंदाजांचा बोलबारा राहील, परंतु तसं घडलं नाहीये. मॅडीचं चांगलं कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. लेग कटरचा मारा या ठिकाणी केला होता. इनफिल्ड वरून चांगला स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू नाहीये. लॉंग चेस असणार आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली.
फॅन्टॅस्टिक एफर्ट. क्षेत्ररक्षणाचं देखील तितकंच कौतुक व्हायला हवं, कारण इतका पल्ला पार करून बॉलवर लक्ष ठेवून बॉलला अडवून थ्रो करणं वाटतं तितकं सोपं नाही. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं मॅडी यांचा अजूनही एक चेंडू बाकी आहे षटकातला. धावसंख्या झालेली आहे 29. म्हणजे एक रिदम पाहायला मिळते फलंदाजीची, जेव्हा 2 फलंदाज शून्यावर बाद झाले. मनीष यांनी चांगलं योगदान देऊन ते पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर बाद झाले आणि त्यानंतर अभय आणि अंकुश या दोघांनी जबाबदारीचा स्वीकार करता धावसंख्येचा वेग आपल्या पक्षात ठेवला. चकवा देणारा बॉल आहे, म्हणजे फलंदाजाला वाटतो की मी कमिट होईन, पुढे ठेवलेला बॉल पुढे पाठवीन, पण बॉलचा टर्न तितकासा मोजता येत नाहीये फलंदाजाला. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना युवा ग्रुप वाढीव संघाची धावसंख्या झालेली आहे 3 फलंदाज बाद 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. मॅच आपण पाहणार आहोत. सिद्धेश इलेव्हन तळावपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा. या 2 संघांमध्ये दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, प्लीज आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनीष सर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या, एक विकेट तिथून गमावला होता. मनीषने चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळवून दिली होती. शेवट गोड करता आलेला नव्हता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पलटवार झाला तुषारचा. त्यामध्ये फक्त 4 धावा आणि महत्वाचे 2 विकेट मिळवले. परंतु तिसरं षटक एक चांगलं षटक राहिलं युवा ग्रुप वाढीव संघासाठी, कारण त्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा बॉल सुद्धा हाताळला गेला होता आणि एक बाउंड्री आपण पाहिलीत. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात झाली. चला जास्त टीम मीटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पुढील सामना आपण 2 संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूला सिद्धेश इलेव्हन तलावपाडा आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा. या 2 संघांमध्ये मनीष सर आज जवळजवळ 12 संघांचा सहभाग वैतरणा विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक चांगली बॅटल, चांगली फाईट या 12 संघांमध्ये आपण पाहतोय. तो परिसर इतका मोठा आहे. खरं तर 8 संघांनाच प्रवेश द्यायला हवा, म्हणजे जर आपण अधिकृतरित्या जर प्रॉपर एक शेड्यूल पाहिलं एका दिवसाचं ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. पण रॉकी ग्रुपचं वेळ इतकं प्रचंड आहे परिसरामध्ये, त्याचमुळे सातत्याने वैतरणा गटामधून 10 किंवा 12 संघ 100% येतच असतात आणि त्याचमुळे कुणालाच नाराज न करता प्रत्येकाला संधी मिळावी, षटका पण कमी करूया पण त्यांना घेऊया, तोच उद्देश नेहमी रॉकी ग्रुपचा असतो आणि म्हणून 12 संघांना प्रवेश दिलेला आहे. कारण त्यांना तो 12चा तो समूह त्यांनी बनवलेला आहे. त्या 12 संघांना आपण पाहतो नेहमीच आणि वेळेवर येतात, वेळेवर खेळतात. काही संघ अजूनही आपण पाहतोय त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, ही स्पर्धा आपली आहे आणि आपली असताना आपण वेळेवर येणं हे बंधनकारक आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत बॉलर अभय, पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. अभय टू अभय, म्हणजे अभय बॅटर सुद्धा अभय बॉलर सुद्धा. अकुटप्याचा बॉल पुल केलाय पण बॅटच्या मध्यावर बॉल कनेक्ट होत नाहीये. नो मॅच लाईनवर पडेल का असंच कुठेतरी वाटत होतं, पण इतक्या वेगानं काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक पुढे आले, झेल टिपला आणि अभयचा खेळ अभयने संपवला. 14 षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट. ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू होती. एक चांगली फाईट मैदानामध्ये सुरू होती. बॉलर अभय टू बॅटर अभय, त्यामध्ये इथून विजय मिळवलाय बॉलर अभयने. शॉर्ट बॉलचा वापर केला होता. एक चांगला स्ट्रोक इथून केला आलेला नाहीये. नवीन फलंदाज नयन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मिळालंय. स्लॉग ओव्हरची चांगली सुरुवात इथून अभयसाठी चालय. समोर फटका पाहायला मिळतो. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न त्या ठिकाणी दाखवले होते. स्वतः पूर्णपणे झोकून दिलं होतं. चेंडू कॅदर करता आलेला नाहीये. 1 धाव या ठिकाणी येते. पहिले दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती या ठिकाणी हाताळले गेलेत. कुठेतरी ती कामगिरी करायलाच हवी आणि म्हणूनच बघा सुधीचं पहिलं षटक जे 13चं होतं त्यानंतर तुषार आले, 4 धावा खर्च केल्या. चांगलं षटक होतं. मॅडीच्या षटकामध्ये काही धावा मिळाल्या, जवळपास 12. आणि त्याचमुळे आता शेवटच्या षटकामध्ये सर्वतोपरी प्रयत्न दिसत आहेत गोलंदाजाचे. फुलटॉस आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आउटसाइड एज कव्हर पॉईंटला फुटबॉल खेळला जातोय आणि लगेच थ्रो बघा बॉल बॅटिंग एंडला येतोय. 1 धाव वाढेल आणि एखाद्या बच्च्या वाढेल धावसंख्या पोहोचते 31 वर. 3 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या डावातला. नक्कीच मनीष सर, आपण या इनिंगमध्ये एक गोष्ट जरूर ऑब्झर्व केले. फिल्डिंग जे एफर्ट्स आहेत, फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो हाय लेवलला आहे. तो म्हणजेच जयमान गावठण संघाचा, कारण ज्या प्रकारे कॅचेस आपण पाहिल्या त्याचबरोबर फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठा स्टँडर्ड फिल्डिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल्स खेळ झालाय. चौथा बॉल
जास्त एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न, परंतु इथे चुकी झालाय आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉपला या ठिकाणी क्लिअर करतोय. वाईट प्लस 4, एकूण 5 धावा या चेंडूवरती. विदाउट एफर्ट्स मॅक्सिमम रिटर्न्स या ठिकाणी 5 धावांचा बोनस मिळालेला आहे आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 वर. आता पूर्णपणे दडपण गोलंदाजावर जाईल कारण विकेट किपर चुकले, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक चुकले, बॉल मागे गेला आणि 5 धावांचा बोनस मिळाला. टीम युवा ग्रुप वाढीवला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर या षटकात सुरुवात अभयने चांगलीच केली होती, म्हणजे पहिल्या 3 चेंडूंवर विकेट सुद्धा मिळवली आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. वर्चस्व या षटकावर त्यांनी प्रस्थापित केलं होतं, पण त्यानंतर मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयोग त्यांनी केला. पण म्हणतात ना की प्रत्येक प्रयोग हा समजदारीने करायला हवा. प्रयोग फसला आणि प्रतिस्पर्धी संघाला 5 धावांचा बोनस देऊन गेला. स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच नयन आहेत. यावेळेस हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये नाहीये ऑन साईडला, म्हणून पुन्हा एकदा काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक बिझी झाले होते, बॉलवर पोहोचले होते, पण यावेळेस प्रयत्न कमी पडले. 2 धावा मिळाल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. बॅटिंग एंडला थ्रो होतोय आणि काय कमिटमेंट आहे फलंदाजांची. चांगली कॉलिंग, 3 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या पोहोचते 39, गडीबाद झालेले 4. 39 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. अजूनही इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये एक मोठा स्ट्रोक अपेक्षित असणार आहे. सध्या फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती बिल्ड केली गेली आहे आणि चांगला बॉलिंग अटॅक युवा ग्रुप वाढीवकडे आहे. टॉस झाल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली आणि बॅटिंग करत असताना स्टार्ट चांगली मिळाली होती. मनीषने चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर पूर्णपणे दबाव निर्माण झाला. बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला युवा ग्रुप वाढीव संघ. आणि आपण चर्चा करत होतो 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याची, परंतु इथून 39 सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढील बॉल या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये त्याची चांगली कामगिरी मैदानामध्ये आपण पाहतोय. फुलटॉस होता, समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर पकडला जाईल आणि संपला इथे फलंदाजा खेळ. स्लॉग ओव्हरमध्ये अजून एक विकेट. तर मग संगीताची मेजवानीच असते, म्हणजेच एक गाणं संध्याकाळपर्यंत तुम्ही रिपीट ऐकणारच नाही. आणि आमचे डीजे कुंदन सुद्धा तीच मेजवानी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत, पण ऑनलाईन प्रेक्षकांना ती मेजवानी घेता येणार नाही. धावसंख्या 39 झाले. बॉलर तयार अभय और दांडीगुल क्लीन बोल्ड आणि या डावाचा शेवट गोड होतोय. जय हनुमान गावठण संघाच्या बाजूने 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 39 आणि आता फलंदाजी करताना जय हनुमान गावठण संघाला पूर्ण करावे लागतील 24 चेंडू 40 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, त्या ठिकाणी सज्ज असतील हार्दिक केडी.
सातत्याने हवे होत असतो. संघ वाघोबा जांभूळवाडा. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. ते थोड्या वेळात निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतायत. जाऊ तर पण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील संदीपजी गावंड सर आणि त्याचबरोबर प्रमोदजी शेडगे सर. आमच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतायत जयचंद्र विभागातील अतिशय नामवंत समालोचक, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असे आपण पाहतायत संदीप गावंड सर. गेले कित्येक वर्ष जे आपण पाहतायत या समालोचन क्षेत्रामध्ये आहेत आणि चांगलं एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. या आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत या दुपारच्या सत्रामध्ये. आफ्टर लंच नंतर संदीपजी गावंड सर, आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे, हार्दिक जगेने, मनीष पाटील. हे पहिल्या डावामध्ये आपल्या लाडक्या प्रेक्षकांना मधुर वाणीने रिझवताना आणि भिजवताना दिसलेत. वही आपण मॅचकडे 39 धावा झाल्यानंतर 40 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं गेलं आहे जय हनुमान स्पोर्ट्स गावठण या संघासमोर. आणि डावाची सुरुवात करत असताना 2 बॅटर मैदानाच्या दिशेने वळताना दिसत आहेत. पाहूया स्ट्राईक इनकडे कोण जातोय आणि नॉन स्ट्राईक इनकडे कोण राहतोय. 2 बॅटर जर आपण बघितले, तुषार हा स्ट्राईक इनकडे जाईल आणि नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर मॅडी, मधुकर. मॅडी या नावाने त्याला जास्त ओळखलं जातं. तुषार स्ट्राईक इनकडे असेल, जो 24 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. प्रमोदजी शेडगे आमच्यासोबत जुळले जातात आणि त्याचबरोबर दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झाले. अंकुश, धावांवर अंकुश ठेवण्याकरता अंकुश याची गोलंदाजी चांगली झाली पाहिजे. राईट मुहूर्त विकेटचा मारा, खोळवर टपाचा चेंडू होता, खोदून काढले या चेंडूला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव बॅटरने पूर्ण केली आणि एका धावेने अकाउंट ओपन केलं. स्कोर इज 1 ऑफ द मार्क. तुषारच्या बॅटमधून आपण पाहू शकतात मधुकर आणि तुषार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 बंदूक खेळतात या संघामध्ये. एका साईडला आपण पाहिलं तर संघ जय हनुमान गावठण टीम रबर बॉल सुद्धा मोठ्या प्रमाणात ते खेळत असतात. अप्रतिम खोलवर चेंडू होता, सरळ बॅटचा उपयोग केला, तुषार पुढे सरसावले होते, कंट्रोल केलं त्या ठिकाणी फिल्डर नाही. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. 40 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिलं षटक अंकुशच्या द्वारे आपण पाहतायत. नेत्रदीपक 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. हे षटक चांगलं घटायला हवं प्रमोदजी. ओ, इनसाइड आउट करून खेळायचं होतं. यष्टीरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू जातोय आणि अशा रीतीने इथे विकेट मिळाली. विकेटचं पतन होतोय. लागला पहिला धक्का, गॉन. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप की यारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी ग्रुप. सुंदर सॉन्ग आपण पाहतायत. गुणगाण गाणं हे यावेळेला पाहायला मिळतं. चला 30 सेकंदामध्ये आपण जाणं फार गरजेची गोष्ट आहे. संदीप गावंड सर, ज्या पद्धतीने या स्पर्धेने जी आज प्रेक्षकांनी जी स्पर्धा उंचीवर नेऊन ठेवले, डोक्यावर घेतलेत आणि आज प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला का मिळतो त्याचं कारण असतं आपण पाहताय त्यांची मेहनत. आज जरी काही रॉकी ग्रुपचे आपण पाहिले, जर जे मेंबर्स आहेत ते कामाच्या निमित्ताने नोकरीवर जातात, त्यावेळेला ते रात्री 10:30 वाजेपर्यंत ते परिपूर्ण खेळपट्टी जी आहे ती सुंदर करतात आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये ते नसले तरी सुद्धा कोणतीही उणीव त्यांची भासत नाही. म्हणजे जे काम आहे ते चोखपणे यावेळेला केलं जातं. ही खूप महत्वाची उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. हा, अर्थातच चांगलं काम या परिसरामध्ये रॉकी दादांचं झालेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. व या मॅचकडे पुन्हा खोळवर टपाचा चेंडू होता. याआधी पडलेला चेंडू बेल्स घेऊन गेला होता. चांगली डिलिव्हरी होती, चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज अंकुशने आणि आतापर्यंत त्यांनी धावसंख्येवर अंकुश राखलाय. जिंकण्याकरता 40 धावांचं लक्ष होतं. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2.
चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्ध अचूकता आणि भेदकता या गोष्टींच्या जोरावर अंकुश चांगली गोलंदाजी करतोय आणि धावांवर आतापर्यंत लगाम लावला गेलाय. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. काय गोलंदाजी केली, ज्या प्रॉपरली लेंथ अँड लाईन खूप महत्वाची गोष्ट आहे तेच करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय अंकुश. खरोखरच तारीफ करेन मी अंकुशची. बॅटर तुषार याला सुद्धा आता बांधून ठेवलं जातं, जकडून ठेवलं जातं. परंतु बॅटरने दाखवून दिलंय की जर जास्त टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि शानदार चौकार ठोकलाय, 4 धाबा. जास्त वेळ थांबणार नाहीयेत. बॅटर ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. आता येणारे बॉल 18 आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची आवश्यकता असणार आहे. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. आपण पाहू शकता जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 ते दिनांक 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल ॲनेमिया, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्त बाटल्या देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित केले आहे. तर रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 सकाळी 8 वाजता देवभूमी हॉल सफाळे या ठिकाणी आपण रक्तदान प्रत्येकाने करावं. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान. धन्यवाद. पहिलं षटक 4.5 मिनिटं झाले. 2 षटकं तुम्हाला अजून इथून आपण पाहिले तर 10 मिनिटे आणि 50 सेकंद तुम्हाला टाकायचे आहेत. याची दखल घ्या. 10.5 मिनिटात आपले षटक 2 कंप्लीट झाले पाहिजेत. धावसंख्या यावेळेला 6 झाली. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. 18 चेंडू आणि 34 ची आवश्यकता जिंकण्यासाठी जय हनुमान गावठण या टीमला. गोलंदाजी मार्गावर समोरच्या इनकडून गोलंदाज तयार झाले मनीष आणि समोर फलंदाज आहे राजा. राजा इज ऑन बॅटिंग. बघूया कशा पद्धतीने हा फटका जातोय. चेंडू जातोय स्कोरिंग थर्डमॅनच्या दिशेने. दन करत सीमारेषे पार मिळतात धाबा 4. हा लय शानदार चौकार. खोडावे गाव सफाला, समदे गावान लय बोलबाला. खोडावे गाव. धन्यवाद. संगीत पाहायला मिळत आहेत. चौकार आला. बॅटची एज होती. नशिबाचा चौकार. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा. धावा कोणत्याही पद्धतीने होत, कुठूनही येऊत धावा येणं फार गरजेची गोष्ट. पॅडल स्वीप खेळला जातोय. अतिशय सुंदर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा अप्रतिम खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं राजाच्या बॅटमधून. हा दुसरा लगातार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 14 धाबा. आता पटरीवर गाडी आली आहे असं वाटतंय आणि तो आता वेग धारण करतोय. म्हणजेच स्पीड वाढवायला सुरुवात केली आहे. जशी धावसंख्या आपण बघताय 14 धावा झालंय. 40 धावांचं लक्ष होतं जय हनुमान स्पोर्ट्स गावठण या संघासमोर. गोलंदाज मनीष तयार. समोर फलंदाज आहे राजा. शॉर्ट बॉल गॅपमध्ये ढकलून द्यायचा होता. फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो येण्याआधी 1 धाव बॅटरने पूर्ण केली. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 15. सर्व काही आता व्यवस्थित घडतंय प्रत्युत्तर देणाऱ्या संघाच्या बाजूने. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहतायत चांगलं बॉन्डिंग दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने अंडरस्टँडिंग बॅटिंग कशी असावी याचं प्रात्यक्षिक दर्शवत असताना दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र बॅटची एज अँड टेकन. तुषारला परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने. काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत थोडासा बाहेर निघणाऱ्या चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा विचार केला होता, परंतु तसं काही घडलं नाही. कॉट बॅहँडच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट, प्राइजलेस विकेट गॉन. खोडावे गाव सफाला, समदे गावान लय बोलबाला. कोणी बी आला साथ हाय त्याला, सारा ग्रुप हाय दिलवाला. बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा, रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान गल्ला करायचा.
चांगला बॉल होता. गुडलँड क्षेत्रामधील त्या चेंडूला छेडलं होतं, थोडंसं उसळी सुद्धा जरूर घेतली होती आणि तो सरळ एज लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का लागलाय. तुषार मॅडी पाठोपाठ परततोय आणि आता नवीन बॅटर राजा याला साथ देण्याकरता सूर्या गेलाय. सूर्या मैदानाच्या आतमध्ये गेलाय. स्ट्राईक इनकडे तो असेल. धावा आहेत त्या 15 धावा. 40 धावांचं लक्ष होतं. चेंडू टाकून चालत या षटकामध्ये 4. अतिशय चांगली दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण बघतायत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा केलाय. चेंडू पॉइंटच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, मिळतील 4 धाबा. शानदार चौकार. थँक्यू कॅन्डी. रेफर केले गेले. अंपायर्स कॉल आहे का? यस, अंपायर्स कॉल शेखर हिरगोडे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. अंपायर्स कॉल आहे. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा थेट प्रक्षेपण युट्यूबला आपण पाहतायत. जे श्रोते जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी आज सामना क्रमांक 5 आपल्या डोळ्यासमोर रंगताना. एका साईडला जय हनुमान गावठण टीम बॅटिंग करते. 40 धावांचा पाठलाग करतायत आणि 40 धावांचा पाठलाग करताना इथे डिसिजन पेंडिंग राहिला गेला आहे. पाहायचं आहे बिमर आहे की नाही हे मात्र सागर मोरे सर यावेळेला दर्शवतील. मॅन फ्रॉम खार जिमखाना अर्थातच बँड्रावरून खास करून प्रवास करतायत. दररोज त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल. यानंतर अतिशय एक सुंदर लढत पाहायला मिळणार आहे 2 संघांच्या दरम्यान. वाघोबा जांभूळपाडा वर्सेस सिद्धेश 11 तलावपाडा या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. वेलकम रवी राऊत सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. जगदीजी पाटील गोटे या नावाने जास्तीत जास्त पसंती. दिनेश पाटील आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि संपूर्ण तलावपाड्याची टीम या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांनी आम्हाला वैतरणा गाव दाखवलं. यस, नो बॉल. दॅट्स अ नो बॉल. बिमरचा इशारा येतोय. कमरेपेक्षाही जास्त वर चेंडू होता आणि त्यामुळेच या 5 धावा असेल. 4+1 धावसंख्या 20. अजून जिंकण्याकरता 20 धावांची गरज. फ्री हिट आहे. फायदा उचलला जाईल काय पाहूया आपण. संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. 20 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. फ्रीटचा बॉल होता त्यामुळे चान्स घेण्याचा जरूर विचार केला होता फलंदाजाने. तत्पूर्वी 1 धाव मिळेल. मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट लेगला मेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले गेले. आता संदीप गावंड सर आपण पाहिलं तर येणारे 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 19ची गरज असेल. येस, अर्थातच ह्याकरता सुद्धा परिश्रम करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसऱ्या बाजूला 1 ते 2 लगातार विकेट्स घ्याव्या लागतील बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आणि ते प्रयत्न होतीलच. हो, पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची शक्यता. जेल झालाय. विकेटचं झालंय पतन. महत्वपूर्ण क्षणाला ही विकेट मिळाली. गॉन. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. Thank you. रॉकी ग्रुपचं. तर फक्त 5 मिनिटे आहेत तुम्हाला हे षटक फेकण्यासाठी. लक्षात घ्या 10 मिनिटे ऑलरेडी झालेली आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेली. स्वीप करण्याच्या प्रयत्नात अंगलटाला हा फटका आपण पाहतायत. एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. संघाची धावसंख्या 21 म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. गव्हर्नर सर ज्या पद्धतीने इंटरव्हेल विकेट जात आहेत. एका साईडला जय हनुमान गावठण टीमकडून धावा येत आहेत नो डाऊट, परंतु इथे कोणताही फलंदाज तग लावून राहत नाही आहेत खेळपट्टीवर. एक मोठ्या इनिंगला पेश करत नाही आहेत आणि त्याचाच नतीजा इथे कदाचित थोडासा स्कोर कार्डवर परिणामकारक आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता आत्मविश्वास वाढला असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. कारण सलामीवीर फलंदाज परतलेत. मधल्या फळीतील फलंदाज परतलाय. 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद केल्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने आपल्या जवळ घेतलाय असं मला वाटतंय. पाहूया काय घडतंय. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतोय. नयन आलाय. नयन आत्मविश्वास दर्शवावा लागेल. यावेळेला नयनने आत्मविश्वास दर्शवलाय. बॅट हातात थोडीशी फिरली आणि सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट मिड ऑफला. सर्कल मध्ये इथे विकेट जरूर मिळेल. कॉट आउटच्या माध्यमातून फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. म्हणतात ना आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास यावेळेला दर्शवून दिला गेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. टेंबी खोडावे गावाचा
ब्रँड हाय रे ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हाय रे. चांगला वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न तर केलाय, कारण तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली गोलंदाज आल्यावर नयन यांनी धक्का दिलाय आणि सूर्या नावाचा खेळाडू बाद झालाय. 4 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 21 धाबा. 11 बॉल मध्ये अजूनही 19 धाबांची आवश्यकता. नवीन बॅटर गेलाय कैलास. नो मॅन इन कैलास स्ट्राईक इन कडे असेल. जबाबदारी काय असेल ती त्याला स्वीकारावी लागेल. ओ कॅप्टन 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 याला आता बीट केलंय. बघितलं तर उसळी घेतोय चेंडू, आउट कटर होतोय, थोडासा स्विंग होतोय, वळतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. दबाव इथे वाढलाय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 19 रन्स. चेसिंग कंपल्सरी आहे. काय जबरदस्त चेंडू हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर अपेक्षित बाउन्स जो असतो तो मिळाला. नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं. यावेळेला एकेच्या हाताने जरूर खेळले गेले. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. अंकुश पुढे सरसावतात लॉंगॉनवरून. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकेरीने संघाची धावसंख्या 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कौतुक करेन मी नयनचं, ज्या पद्धतीने त्याने जबरदस्त गोलंदाजी केले. फलंदाजाला परिपूर्णता जकडून ठेवलेत. हातकुलण्याची संधी प्राप्त करून देत नाहीये. व्यवस्थित लेंथ अँड लाईनचा राजा म्हणून नयन याच्याकडे पाहिलं जाईल. तरी अजूनही 18 धावा पाहिजेत. सुधीर आता स्ट्राईक इन कडे आलाय. नयन तयार. ओ कलोर टप्प्याचा चेंडू टाकायचा होता, परंतु ओव्हरपिच चेंडू बनतोय. चेंडू सीमा रेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार, संकटामधून बाहेर काढणारा हा आलाय षटकार. त्यांचं हे गाव पालघर जिल्ह्यात गाजताई नाव. पडतोय त्यांचा भारी प्रभाव. थँक्यू. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 8 बॉल आणि विजयासाठी आता 12 रनची आवश्यकता आहे. सुधीरची बॅटिंग मी जवळून पाहिले. रबर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक मैदानं ज्याने गाजवलेली आहेत, परंतु इथे नयनला कमबॅक करण्याची संधी प्राप्त होते. इथून पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. जबाबदारीचा हा षटकार सुधीरच्या बॅटमधून. ब्रँड आहे गावठण. आहे महान झाले त्यांचे सारे. काय चोप दिलाय मध्यफळीमध्ये येऊन बॅटर सुधीरने, परंतु अजूनही वापशी होऊ शकते. गोलंदाजाने चांगलं काम इथे करायला हवं, विकेट मिळवायला हवा. ओ चांगला बॉल होता यावेळेला. मोठा फटकाच खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा तितका प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नव्हतं आणि म्हणूनच इथे एकच धाव मिळाली बॅटरला. काऊ कॉर्नर मधून थ्रो येण्याआधी 1 धाव मिळाली. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 36 धाबा, 35 धाबा झालेत. 35 इज द स्कोर. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 5 धाबांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. टेंबी खोडाबे गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम रॉकी ग्रुप चषक 2025. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे रॉकी ग्रुप लय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. रॉकी ग्रुप लय 35 रन्स. जर रॉकी ग्रुप हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपण पाहतायत या स्पर्धेची चर्चा घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची असलेली मेहनत, प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचंच फळ आज आपण पाहू शकतायत. या वर्षामध्ये पुन्हा एकदा 2 लाखाची स्पर्धा, म्हणजे हळूहळू टप्प्याटप्प्याने ही स्पर्धेचं जे पारितोषिक होतं ते वाढत गेलं. प्रथमतः मैदानं 2 असायची, संघ भरपूर असायचे. तदनंतर आपण पाहिलं मैदान 1 झालं आणि संघ भरपूर झाले. हे सुद्धा आपण विसरून चालणार नाहीये.
हा बॉल चांगला होता. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू जरूर आपण पाहिला, बाउन्स मिळाला, टॉस झाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अभिषेकचा पहिलाच बॉल डॉट. आता येणारे 5 बॉल आणि 5 रनची आवश्यकता फक्त म्हणून चालणार नाहीये गावण सर, कारण या ठिकाणी डिफेंड झालेले आहेत. यस, नो डाऊट. आणि अगोदरचा मॅच सुद्धा आपण बघितला खार्डे विरुद्धचा, तो सुद्धा एक रोमहर्षक मॅच पाहायला मिळाला होता. इथे डिपेंड केलं जाऊ शकतात. अभिषेक मध्ये ती शक्ती आहे. बघितलं आपण, शॉर्ट बॉल होता, थोडासा राईज होतोय आणि बॅट या ठिकाणी व्यवस्थित फिरताना दिसत नाही बॅटरचे. लगातारचे 2 चेंडू बॅटर मिस करतोय. दबाव, दडपण आता दिसतोय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान स्पोर्ट्स गावठण टीमवर. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये पाहिजेत 5 धाबा. जय हनुमान गावठण टीमला 4 बॉल 5 रनची आवश्यकता. अभिषेकचं कौतुक करेन. ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा अभिषेकची कृती पहा, अप्रतिम आहे. इथून ऑन साईडला जरूर खेळले गेले. क्रॉस बॅटचा उपयोग केला गेला होता. सिंगल मेल. अंकुश पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील, फेकतील. तत्पूर्वी 2 धावा येतील की नाही, नाही त्याचं उत्तर मिळालं. OUT रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस मार्ग सुकर झालाय. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 4. चला, जास्त वेळ दौडू नका. 3 बॉल आणि 4 रन. काय म्हणतील गावण सर, ज्या पद्धतीने नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने जरूर सॅक्रिफाईस केलं, स्वतःला त्या ठिकाणी सांगितलं की सुधीरच्या बॅटमधून धावा येत आहेत तर आपण कुठेतरी या वेळेला थोडेसे माघार घ्यावी. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी बरोबर. इथे सुद्धा चांगलं क्रिकेट आपण पाहिलं नुकतंच. आता 3 बॉल मध्ये 4 धाबांची आवश्यकता. यशस्वी व्हायचं असेल ना तर मित्र आणि कुटुंबांची गरज असेल, पण यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज असेल. समोर स्पर्धक आहे म्हणजेच आपले शत्रू आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये, त्यांचा विमोड करायचा आहे आपल्याला. आणि तोच विमोड करण्याकरता चांगली गोलंदाजी. चेंडू लॉंग ऑन सत्रामध्ये गेलाय. दुसरी धाव घेताना धोका निर्माण होऊ शकतोय हे जाणलं बॅटरने. एकाच धाब्यावर ते समाधान मानतायत. एका धाब्याच्या मदतीनं धाव फळकावर धाबा लागले जात आहेत. सध्याच्या घडीला 37 धाबा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा हा मॅच या ठिकाणी बनतोय प्रमोदजी. नक्कीच, डेफिनेटली. ज्या पद्धतीने आपण पाहतायत अभिषेकने कॉन्फिडन्स पाहत्या गोलंदाजाचा, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केले. या अगोदरच्या षटकामध्ये त्याचे 2 षटकार नयनच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाले आणि तदनंतर कोणताही दबाव न स्वीकारता मी चांगली गोलंदाजी करू शकतो, आय कॅन डू इट, हे मात्र दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नेव्हर गिव्ह अप हे शब्द डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवावेत. मी कधी हार मानणार नाही. कोणत्याही सिच्युएशन मध्ये, कोणत्याही कंडिशन मध्ये मी चांगली गोलंदाजी फलंदाजी करू शकतो. यावेळेला ऑन साईडला विश्वास ठेवला होता सुधीरने. 1 धाव तर अर्जित केली जाते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आता 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी पाहायला मिळतं. प्रमोदजी, इथे रिस्क घ्यायला हवी होती. इथे धावा दुसरी धावे करता दोन्ही बॅटरने धावायला पाहिजे होतं. इथे काम ते केलं नाही. आता धोका निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान गावठण या टीमला, कारण स्थिती अशी निर्माण झाली 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. शॉस आणि विश्वास हे जर आपण पाहिले ना तर दोन्ही अदृश्य आहेत, परंतु या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ज्या अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू शकतात. बॉलर्सनी ठरवलं पाहिजे, होय मी हे करेन. दुसऱ्या बाजूला बॅटर्सनी सुद्धा ठरवलं पाहिजे, माझ्यामध्ये कुवत आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझी धमक, माझी चमक तुम्ही पाहाच. नक्कीच, दोन्हीही मात्र यावेळेला आपण पाहताय संघांसाठी प्रतिष्ठेची लढाई आपल्याला पाहायला मिळते. कारण हे खेळाडू आहे जे गावाच्या नावासाठी खेळतात, ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी खेळणारे खेळाडू ग्रामीण भागातील पाहायला मिळत आहेत. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. आता इथे सामना कोण जिंकणार, कोणत्या संघाला रॉकी ग्रुप चषक 2026 ची वाट पाहावी लागेल. 365 दिवस 52 आठवडे, 8760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष एवढी रॉकी ग्रुप चषकाची वाट पाहावी लागेल एखाद्या संघाला. बघूया कोण आता ती वाट बघेल. शेवटचा बॉल, 2 धाबा. मोठा फटका,
चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि शतरक्षकाने दिली आम्ही. जो घास तोंडाशी आला होता तो घास खेचून काढलाय फिल्डिंग करणाऱ्या युवा ग्रुप वाढीव टीमने. व्हॉट ए परफॉर्मन्स, कुणी बाकीत केलं नव्हतं. 1 षटक 5 धावांची गरज होती प्रमोदजी. नक्कीच, म्हणून मी उल्लेख केला होता की याच खेळपट्टीवर या स्पर्धेमध्ये डिफेंड झालेले आहेत या धावा आणि त्याच पद्धतीने तोंडातून घास हिरावून घेतला गेला. सर्व काही आपण पाहतायत ज्या पद्धतीने डाळ भात भाजी पापड लोणचं सगळं काही वाढलं होतं, फक्त घास मारण्याची वेळ आली होती आणि तो घास हिरावून घेतला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. नो डाऊट सर्व काही दिलं होतं, चिकन सुद्धा होतं, विसरून चालणार नाही. इतकी चांगली स्पर्धा आहे आणि खूप मजा येते. खऱ्या अर्थाने हा सुद्धा मॅच रोमहर्षक गेलाय. पाहूया या मॅचचा